गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। आजच्या या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत, समर्थांनी सांगितलंच आहे ना की प्रत्येक मनुष्यानं सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग केला पाहिजे, परंतु कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग करू नका। कारण जेव्हा मनुष्य हा सत्याचा त्याग करतो ना, तेव्हा तो अनार्थामध्ये निर्माण होतो, तेव्हा तो अधोगतीमध्ये निर्माण होतो। आणि समर्थांनी सांगितलंच आहे ना, जर परमेश्वरावर तुमची श्रद्धा असेल, परमेश्वरावर तुमचा विश्वास असेल, तर तुम्हाला कधीच मागावं लागणार नाही, परमेश्वराकडं कधीच हात पसरावे लागणार नाहीत। कारण तुमचा श्रद्धा आणि विश्वास असेल ना, तर देवाला तुम्हाला द्यावंच लागेल। कारण तिथे भगवंतसुद्धा काही करू शकत नाही, भगवंताला तुम्हाला द्यायलाच लागेल। तुम्हाला भगवंताकडे मागण्याची वेळच येणार नाही। पण आपल्या भक्तीवर विश्वास आहे का? आपल्या भक्तीवर बघा श्रद्धा आहे का? कधीतरी या गोष्टीचा विचार आहे ना, तो प्रत्येकाने करावा। आपण पाहत असतो, हा मनुष्य भक्ती मार्गामध्ये येतो ना, तो मन शांतीसाठी येत नाही, तर तो मला पैसा कसा जास्त भेटावा, मला धन कसं जास्त मिळावं, यासाठी नेहमी हा मनुष्य या भक्ती मार्गामध्ये येत असतो। बघा, आपण सुद्धा विचार करा, आपल्या जीवनामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाले ना, तेव्हा आपण देव करतो, हे भगवंता मला वाचव, या संकटापासून मला दूर कर, मला सुखाकडे ने। पण जेव्हा आपल्या जीवनामध्ये सुख येतं ना, तेव्हा मनुष्य भगवंताला विसरून जातो। पण समर्थांनी सांगितलेलं आहे, जो मनुष्य सुखामध्ये सुद्धा या सद्गुरू आईची आठवण ठेवतो ना, त्याच्या जीवनामध्ये कधीच धन संपत्तीची कमी होत नाही, त्याच्या जीवनामध्ये सुखच असतं। आणि हे आज आहे ना, आपण या निरूपणामध्ये हेच पाहणार आहोत की मनुष्याचा विश्वास असतो, मनुष्याची श्रद्धा असते, ती एक ना एक दिवस सफळ होतेच, एक ना एक दिवस त्याचं भगवंताचा विचार बदलायला लावते। म्हणूनच समर्थांनी सांगितलं आहे ना, या माणसाचं आयुष्य आहे ना, ते सुख आणि दुःखाने भरलेलं आहे। पण जेव्हा दुःखाची रीत जास्त होते ना, दुःखाची नदी जास्त व्हायला लागते, तेव्हा मनुष्य कधी आत्महत्या करतो, कधी जीवन संपवण्याचं ते कार्य तर करत असतो। पण समर्थांनी सांगितलेलं आहे, तुझ्या जीवनामध्ये जर दुःख असेल ना, तर एक ना एक दिवस तू हे 2.5 तास श्रवण कर, एक ना एक दिवस तू या भक्ती मार्गामध्ये ये। तुझे हे कान आहेत ना, ते मंत्रमुग्ध होऊन जातील। हे समर्थ विचार आहेत ना, तुझ्या जीवनामध्ये श्रीरामाचं राज्य परत आणतील, आणि मग तुझं जीवन आहे ना, ते समाधानकारी होईल, तुझ्या जीवनामध्ये सुख निर्माण होईल। पण समर्थांनी हे सुद्धा सांगितलं आहे ना, मनुष्य जास्त दुःखी होतो कुठे? माणसं तुटतात कधी? नको असलेल्या अपेक्षा जेव्हा वाढतात ना, तेव्हा हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ मनुष्यावर येते। आणि हे येते ना, हे खरंच आहे ना। म्हणून अपेक्षा जरूर बाळगा, कारण अपेक्षेशिवाय जीवन नाही ना। पण नाती आणि माणसं तुटणार नाहीत ना, याची फक्त मनुष्याने काळजी घेतली पाहिजे। पण मनुष्य काळजी घेतो का? समर्थांनी सांगितलं आहे ना, माणसाला जिंकायचं ना, ते केवळ आपुलकीने जिंका,
कारण वेळ असो, पैसा असो, संपत्ती असो, पण शरीर एखाद्या वेळेस नाही देणार साथ, पण माणुसकी, प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास आहे ना, तो कधीही तुम्हाला एकटे पाडू देणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे ना, परमेश्वरावर नितांत श्रद्धा ठेवा, परमेश्वरावर नितांत प्रेम करा. तुमचा विश्वास कधीच ढळू देणार नाही. तुमची श्रद्धा जर असेल ना, तर तुमच्या जीवनामध्ये एक ना एक दिवस एवढं सुख निर्माण होईल ना, तुम्हाला कळणारसुद्धा नाही. तुम्ही म्हणाल की माझ्या जीवनामध्ये हा चमत्कार झाला कसा? पण आपण उपासनेमध्ये आहोत का? आपण श्रावणामध्ये आहोत का? आपण समर्थांनी सांगितलेल्या नियमांमध्ये आहोत का? हे कधीतरी प्रत्येकाने स्वतःला विचारून बघा. कारण जोपर्यंत आपण स्वतःहून आपल्याला हे प्रश्न विचारत नाहीत ना, तोपर्यंत या जीवनामध्ये आपण काय करतोय ना, ते सुद्धा आपल्याला कळणार नाही. म्हणून जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, जी चांगली माणसं असतात ना, त्यांना चांगल्या गोष्टी नेहमी उशिरा मिळत असतात. म्हणून तुमच्यामध्ये सहनशीलता असली पाहिजे. निराश आणि हताश होणं हा मनाचा स्वभाव आहे ना, हे मन आहे ना, ते एकचित्त नाही. आणि जेव्हा हे मन एकचित्त होईल ना, तेव्हा खरे यशाचे भागीदार आहेत ना, ते तुम्ही असणार आहेत. म्हणून या मनाचं ऐकू नका, कारण हे मन विचलित होतं, मन सैरावैरा धावत असतं. पण हे मन आपल्याला एकचित्त करायचं असेल तर उपासनेशिवाय त्याला गत्यंतर नाही. म्हणूनच चांगल्या गोष्टींची दखल घेणं हा निसर्गाचा स्वभावच आहे ना. त्याचप्रमाणे माझा भगवंत एवढा दयाळू आहे ना, एकदा की तुम्ही विश्वास ठेवला ना, की तुमच्या विश्वासाला कधीच तडा देऊ जाणार नाही. म्हणजे काय? म्हणजे तुम्ही विश्वास ठेवून तर बघा. पण मनुष्य भगवंतावर विश्वास कधीच ठेवत नाही, पण त्याच्या जीवनामध्ये भरपूर हजारो मित्र बनवतो, हजारो मैत्री तोडतो, पण त्याचा विश्वास मात्र विश्वासपात्र एकतरी मित्र होतो का? कोणीच होत नाही. पण ज्याचा अतूट भगवंतावर विश्वास असतो ना, त्याला कधीच कसली कमीसुद्धा पडत नाही. म्हणून भगवंतावर जेव्हा आपण विश्वास ठेवतो, भगवंतावर जेव्हा आपण श्रद्धा ठेवतो, तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये एक ना एक दिवस अशी वेळ येते का नक्कीच त्याला त्याच्या मनाप्रमाणे मिळतं. म्हणून आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करणार आहोत. काशी नगरीजवळ एक निर्धर ब्राह्मण राहत होता. तो खूप वृद्ध झाला होता आणि त्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत दयनीयसुद्धा होती. आणि भिक्षा मागून आपल्या कुटुंबाचा तो उदरनिर्वाह करणं त्याचं भाग्यच होतं ना. म्हणून दिवसभर नगरामध्ये भटकून तो भिक्षा मागत असे. पण वृद्ध असल्यामुळं जास्त चालून फिरू तो शकत नव्हता. कित्येक वेळा त्याला खूपच कमी भिक्षा मिळत असे आणि ज्यामुळं त्याच्या कुटुंबाला उपाशी राहावं लागत असे. बघा, ही जी कथा आहे ना, या कथेचं सार तुम्ही समजून घ्या. जेव्हा तुम्ही लहान होऊन ही कथा ऐकाल ना, लहान होऊन हे निरूपण ऐकाल, तेव्हा तुम्हाला नक्कीच हे निरूपण समजणार आहे. कारण भगवंत आहे ना, भगवंताला लहान बाळं खूप आवडत असतात. म्हणून आपण लहान होऊन हे निरूपण श्रवण करावं. समर्थांनी सांगितलंच आहे ना, जो लहान होईना त्याचा भगवंतावर पूर्ण अधिकार असे. बघा, त्या ब्राह्मणाच्या घरामध्ये, त्या ब्राह्मणाच्या कुटुंबामध्ये त्याच्या बायको व्यतिरिक्त 2 विवाहयोग्य मुलीसुद्धा होत्या. आणि त्यांच्या विवाहाची चिंता होती ना, त्याच्या मनाला लागून राहिली होती. पण तो काहीच करू शकत नव्हता. 2 वेळा पोट भरणं ते सुद्धा त्याच्यासाठी अवघडच होतं ना. मग अशा परिस्थितीमध्ये तो आपल्या मुलींचा विवाह कसा करणार बरं? म्हणून धनाची खूप आवश्यकता होती. पण त्याच्याजवळ धन होतं का? अजिबात नव्हतं ना. म्हणून या चिंतेनं तो खूप दुःखी झाला होता. आणि त्याचवेळी काशी नगरीमध्ये एक अद्भुत वातावरण होतं. संत महात्मेसुद्धा आले होते आणि भक्त दूर दूरवरून गंगा स्नान करण्यासाठी आले होते. आणि नगरातले छोटे मोठे व्यापारी होते ना, ते उत्साहित होते
आणि गंगा किनारी लहान लहान दुकानदार आपल्या दुकानांमध्ये मोठ्या आशेने बसलेले होते. म्हणजे एकंदरीत काशी नगरी होती ना, त्या काशी नगरीमध्ये उत्साहाचे वारे वाहत होते. एके दिवशी ब्राह्मणाची बायको म्हणाली, तुम्ही काशी नगरीमध्ये जाऊन भिक्षा मागा. बघा, सध्या नगरामध्ये जत्रा भरलेली आहे, दूरवरून भक्त आलेले आहेत. तुम्ही काशी नगरीमध्ये गेलात ना तर तुम्हाला नक्कीच चांगली भिक्षा मिळेल. कदाचित एवढं धन मिळून जाईल ना, आपल्या मुलींचा विवाहसुद्धा आपण करू शकू. बायकोच्या या आशावादी बोलण्यातून प्रेरित होऊन ब्राह्मण दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा करून काशी नगरीमध्ये निघाला आणि संपूर्ण दिवस तो नगर फिरला आणि भिक्षा मागू लागला. संध्याकाळ होत आली होती आणि म्हणून तो आपल्या घराच्या दिशेने निघाला. वृद्ध असल्यामुळं आणि दिवसभर भटकल्यामुळं तो खूप थकला होता. आता हा थकवा दूर करण्यासाठी तो एका मोठ्या झाडाखाली बसून आराम करू लागला आणि विचार करू लागला की तसं तर आजच्या भिक्षेमध्ये थोडी जास्त भिक्षा मिळाली आहे. एवढ्या भिक्षेत तो त्याचं कुटुंब काही दिवस आरामामध्ये पोटभर जेवण करू शकतील. पण मुलींच्या लग्नाची चिंता तशीच होती ना. आणि आपण सुद्धा पाहिलं असेल की जेव्हा मुली मोठ्या होतात ना तेव्हा प्रत्येक बापाला या मुलीच्या लग्नाची चिंता असते ना, ती सतावत असते. त्याचप्रमाणे त्या गरीब ब्राह्मणाला ही चिंता सतावत होती आणि तो त्याच विचारांमध्ये तो मग्न होता. अचानक त्याचा हात एका कोमल वस्तूवर पडला आणि तो घाबरून उभा राहिला. त्याला वाटलं की कदाचित एखादा जीवजंतू असेल. त्याने हलकेशा अंधारामध्ये लक्ष देऊन पाहिलं तर त्या ठिकाणी एक मखमली पोटली होती. त्यानं पटकन ती पोटली उचलली आणि ती उघडून पाहिली. त्याच्या आनंदाचा ठिकाणाच राहिला नाही, कारण ती पोटळी भरलेली होती. एवढं सगळं धन पाहून त्याचा थकवा क्षणात गायब झाला. त्यानं आपल्या पूर्ण आयुष्यात पहिल्यांदाच एवढं जास्त धन पाहिलं होतं. त्याच्या डोळ्यांमध्ये एक अचानक चमक निर्माण झाली. त्यानं विचार केला की देवानं माझं काय नशीब लिहिलं आहे. बसल्या बसल्या मला एवढं सगळं धन मिळालं. हे नक्कीच माझ्या समाधानाचा परिणाम आहे, जे मला देवाने खुश होऊन दिला असावं. आता या धनामुळं मी फक्त गरीबच नाही तर माझ्या मुलींचा विवाहसुद्धा संपन्न होईल आणि माझं राहिलेलं आयुष्य मी सुखाने व्यतीत होईल. इतक्यामध्ये त्याच्या मनात एक विचार आला, हे धन तर माझं नाही, हे कोणाचं हरवलेलं धन आहे आणि नक्कीच कोणीतरी त्या काशीच्या जत्रेमध्ये आलं असावं आणि हे धन हरवलेलं असावं. मला याच्या धनाच्या या स्वामीला शोधायला हवं. पण त्याचं मन होतं ना परत विचार करू लागलं, एवढ्या गर्दीमध्ये मी या धनाच्या खऱ्या मालकाला कसा शोधेल बरं? काय करायचं बरं? या धनाच्या पोटलीला इथे सोडून देऊ का? ज्या भक्ताचं हे धन हरवलेलं आहे ना, तो शोधत शोधत इथे आला तर? त्याच्या मनामध्ये ठरवलं आणि पहिल्यांदा या धनाच्या स्वामीला शोधण्याचा प्रयत्न करतो. जर तो भेटला नाही ना तर मी या धनाचा उपयोग करेल. त्यानंतर त्यानं विचार केला की माझं गरीब कुटुंब आहे आणि ते तेवढं धन पाहून किती आनंद होतील बरं. माझ्या 2 तरुणी मुली आहेत आणि या धनापासून मी त्यांच्या विवाहाची तयारी करू शकतो. पण त्यांची अंतरात्मा त्याला थांबवू लागली. नाही ब्राह्मण देवता, तू वाट बघ, हे परक्याचं धन आहे आणि समर्थांनी सुद्धा हेच सांगितलं आहे ना, परधन भयावं. पण मनुष्याला बघा, इथे समर्थांनी सुंदर सांगितलेलं आहे, मनुष्याला जर ही धनाची पोटली कोणाला भेटली ना, धनाचे बघा पैसे भेटले तर भक्ती मार्गामध्ये असून सुद्धा आजकालचा हा भक्त आहे ना, ते पैसे उचलतो, स्वतःच्या जीवनामध्ये ते खर्च करतो. मग आपण भक्ती करून काही फायदा आहे का? मग आपण परत परमेश्वराला दोष देतो की माझ्या जीवनामध्ये परमेश्वरात दुःख निर्माण झालं. पण परमेश्वर सांगतो ना की परमेश्वर सांगत आहे, तू नियमामध्ये राहिला का? तू नियमामध्ये वागला का? म्हणून
आपल्याला धन संपत्ती, आपल्या जीवनामध्ये सुख पाहिजेत असेल, आपल्या जीवनामध्ये समाधान पाहिजेत असेल, तर या नियमांचं पालन करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. मग ते आपण पालन करतो की नाही हे प्रत्येकानं बघावं. म्हणून बघा, आपण पाहत होतो त्या ब्राह्मणाच्या मनामध्ये हजार विचार येऊ लागले. हे धन घेऊ की नको, हे धन घेतल्यानंतर माझं काय होणार, माझी भक्ती सर्व वाया जाणार, कारण हे धन आहे ना ते परक्याचं धन आहे. या धनाला पाहून माझी नियत खराब होऊ नको, म्हणून तुझं संपूर्ण आयुष्य आहे ना ते सत्य मार्गावर चाललं आहे, असं तो ब्राह्मण होता ना तो विचार करू लागला. असा विचार करून त्याने ठरवलं तो पहिल्यांदा धनाच्या मालकाचा शोध करेल. जर तो मालक नाही भेटला ना तर देवाचा आशीर्वाद समजून तो ते धन स्वतःजवळ ठेवून घेईल. हा विचार मनात ठेवून तो ब्राह्मण ती सोन्याच्या नाण्याची ती पोटली होती ना ती घेऊन आपल्या घराकडे निघाला. रस्त्यात तो हाच विचार करत राहिला की या घटनेची चर्चा कोणाबरोबर करणार नाही. आणि घरी आल्यानंतर त्याने सर्वात अगोदर ती पोटली लपवून ठेवली. त्याच्या बायकोला हे पाहून खूपच आश्चर्य वाटलं. रोज भिक्षेमध्ये मिळालेलं सामान तो माझ्या हातावर ठेवत होता, पण आज तो हे सगळं घेऊन आत कुठे गेला आहे बरं. तिने ब्राह्मणाला याबद्दल विचारलं तेव्हा तो शांत राहिला. त्याने ठरवलं होतं की तो या घटनेबद्दल कोणालाही सांगणार नाही, अगदी बायकोला सुद्धा नाही. त्याची बायको खूप संस्कारी होती आणि समाधानी सुद्धा ती महिला होती. पण तेवढंच नाही, जेवढा ब्राह्मण होता, पण आजपर्यंत ब्राह्मणानं कधीही कोणती गोष्ट आपल्या बायकोपासून लपवून ठेवली नव्हती. त्यामुळं त्यानं सर्व घटना होती ना त्या आपल्या बायकोला सांगितली. सगळी घटना ऐकल्यानंतर त्याची बायको म्हणाली, हे धन आहे ना ते देवानं आपल्याला उपहार स्वरूपामध्ये दिलं आहे. तुम्ही त्यामधलं एक नाणं घ्या आणि त्याला विकून खाण्यापिण्याचं सामान आणा, आमच्यासाठी वस्त्र खरेदी करून आणा. ब्राह्मण जरा रागाने म्हणाला, नाही, कधीच नाही, हे आपलं धन नाही आणि याबद्दल तू विचारसुद्धा करू नकोस किंवा कोणाला सांगूसुद्धा नकोस, तर खूप वाईट होईल. एकदम विसरून जा. त्याच्या बायकोनं पहिल्यांदा त्याला एवढा क्रोधित पाहिलं होतं. हा ब्राह्मणाचा राग पाहून ती गप्प झाली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ब्राह्मण आपली पूजापाठ करून धनाच्या मालकाला शोधण्यासाठी त्या काशीचे जत्रेमध्ये निघाला. रस्त्यात तो हाच विचार करत राहिला. जर धनाचा मालक भेटला ना तर त्याचं धन परत पाहून तो आनंदी होईल आणि त्या बदल्यात त्याला उपहार स्वरूपात काही नाणी देऊ शकतो. यामुळं माझ्या प्रामाणिकपणावर कलंक लागणार नाही. आणि तो काशी नगरीमध्ये त्या ठिकाणी सुद्धा पोचला जिथे हरवलेल्या वस्तूंसाठी घोषणा केली जाते. काही वेळ झाला होता तेव्हा एक व्यक्ती येऊन घोषणा करू लागला, हे संत महात्मा आणि सज्जन पुरुषांनो, माझी 2000 सोन्याच्या नाण्यांनी ती भरलेली एक टोपली होती, ती कुठेतरी हरवलेली आहे. आणि जर कोणत्याही व्यक्तीनं त्या पोटलीला परत केलं ना तर देव त्यांचं खूपच भलं करेल. तो वृद्ध ब्राह्मण त्या व्यक्तीजवळ जाऊन म्हणाला, हे नगर खूप पवित्र आहे. तुम्ही सर्वजण देवांचे पुण्य कमवण्यासाठी इथे आला आहात ना. कदाचित तुमची पोटली एखाद्या गरजू निर्धन व्यक्तीला मिळाली असेल. जर तुम्ही धन परत देण्याबरोबरच काही बक्षीस देण्याची घोषणा केली ना तर तो निर्धन व्यक्ती बक्षिसाच्या लोभापायी तुमचं धन परतसुद्धा करेल. तेव्हा तो व्यक्ती रागाने म्हणाला, नाही, मी बक्षिसाची घोषणा करणार नाही, मी ही गोष्ट देवावर सोडून देत आहे. त्या व्यक्तीचं उत्तर ऐकून ब्राह्मण खूप निराश झाला. त्यानं त्या व्यक्तीजवळ या गोष्टीबद्दल काही चर्चा केली नाही आणि तिथून परत आला. पण आज त्याचं मन भिक्षा मागण्यासाठी लागत नव्हतं. इकडे तिकडे भटकत राहिला. मग तो आपल्या घरी परत आला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा ब्राह्मण आपला पूजापाठ करून त्या काशी नगरीच्या दिशेने निघाला. आजही जेव्हा तो त्या ठिकाणी पोचला ना तेव्हा ती व्यक्ती पुन्हा आली होती आणि काळप्रमाणे ती घोषणा करू लागली,
ब्राह्मण पुन्हा त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला, मी तुम्हाला काळ देखील हेच सांगितलं होतं. कदाचित तुमचं धन एखाद्या गरजू निर्धन व्यक्तीला मिळालं असेल. जर तुम्ही पुरस्कार राशीची घोषणा कराल ना, तर ते धन सहज परत भेटू शकतं. तेव्हा ती व्यक्ती म्हणाली, मी किती धनराशीची घोषणा करू बरं? ब्राह्मण म्हणाला, त्याच्या 20% कमीत कमी 200 सुवर्णमुद्रा करा. तो व्यक्ती पुन्हा म्हणाला, नाही, ही गोष्ट मी देवावर सोडून देतो. मी कोणताही पुरस्कार देणार नाही. ब्राह्मण पुन्हा निराश झाला आणि तिथून परत निघून आला. घरी आल्यानंतर तो पुन्हा त्याच विचारांमध्ये होता. त्या धनाच्या खऱ्या मालकाला ती धनाची पोटली परत द्यावी का, किंवा त्या धनाचा स्वतःजवळ ठेवून आनंदामध्ये ते जीवन व्यतीत करू का? सगळी रात्र त्या मनामध्ये पाप पुण्याचं युद्ध चालू होतं आणि शेवटी पुण्याचाच विजय झाला. दुसऱ्या दिवशी पुन्हा तो या अपेक्षेने जत्रेमध्ये जातो आणि आज पुन्हा तीच व्यक्ती घोषणा करत होती, माझी 2000 सोन्याच्या नाण्यांनी ती भरलेली पोटली हरवलेली आहे. जो पण परत करेल ना, देव त्याचं भलं करेल. ब्राह्मण त्या व्यक्तीला पुन्हा म्हणाला, मी तुम्हाला अगोदरही सांगितलं होतं, कदाचित ते धन एखाद्या निर्धन व्यक्तीला मिळालं असेल. तुम्ही त्या धनाच्या बदल्यामध्ये बक्षीस देण्याची घोषणा करा. 200 सोन्याची नाणी राहू द्या, निदान 20 सोन्याची नाणी तरी द्या. तो व्यक्ती पुन्हा त्याच स्वरामध्ये म्हणाला, नाही, मी देखील तुम्हाला हेच सांगितलं होतं. ही गोष्ट मी देवावर सोडून दिली आहे. जर देवाच्या मनात असेल ना, तर माझं धन मला परत मिळेल. ब्राह्मण म्हणाला, ठीक आहे, तुम्ही 20 सोन्याची नाणी नको, कमीत कमी 1 सोन्याचं नाणं त्या व्यक्तीच्या प्रामाणिकपणासाठी तरी द्या. म्हणून तुम्ही बक्षिसाची राशी 1 सोन्याचं नाणं तरी घोषित करू शकता. पण तो व्यक्ती आपल्या विचारांवर ठाम होता. त्यानं पुन्हा तेच उत्तर दिलं, नाही नाही, ही गोष्ट तर मी देवावर सोडून दिली आहे. त्या वृद्ध ब्राह्मणाची शेवटची अपेक्षा देखील संपली होती आणि वृद्ध ब्राह्मणांना विचार केला की 1 सोन्याच्या नाण्यावर तरी त्याच्या कुटुंबाला पोटभर भोजन मिळू शकलं असतं. जेव्हा सगळ्या अपेक्षा संपली ना, तेव्हा तो वृद्ध ब्राह्मण त्या व्यक्तीला म्हणाला, तुमचं हरवलेलं धन आहे ना, ते मला सापडलेलं आहे. तुम्ही माझ्याबरोबर माझ्या घरी चला, मी तुम्हाला सर्व धन परत करतो. तो तरुण व्यक्ती ब्राह्मणाच्या मागे मागे त्याच्या घरी निघाला आणि ब्राह्मणानं आणि त्या तरुणानं आपल्या घरामध्ये जमिनीवर बसले आणि तरुणानं पाहिलं, ब्राह्मण खूपच गरीब आहे. त्याच्या घरामध्ये बसण्यासाठी एक सतरंजी देखील नाही. तो तिथेच जमिनीवर बसला. ब्राह्मणाच्या घराची अवस्था पाहून बघा तो विचार करू लागला. त्याच्या घरातली एक एक वस्तू त्याच्या निर्धनतेची कथा ऐकवत होती. ब्राह्मण जेव्हा ती धनाची पोटली घ्यायला गेला, तेव्हा त्याच्या मनामध्ये पुन्हा एकदा विचार आला, या सोन्याच्या पोटलीमधून कमीत कमी 1 सोन्याचं नाणं तरी घ्यावं. कितीतरी दिवसापासून ते लोक पोटभर जेवण करू शकले नव्हते. त्यांना पोटभर जेवण तरी भेटेल, पण पुन्हा त्याचा आत्मा त्याचा तिरस्कार करू लागली. का तुझं पुण्य पापात बदलत आहेस बरं? मग त्या ब्राह्मणानं सगळं धन त्या व्यक्तीला आणून दिलं आणि ब्राह्मणानं जेव्हा त्या तरुणाला सोन्याच्या नाण्यांची पोटली परत दिली ना, त्यावेळी ब्राह्मणाची बायको आणि त्याच्या दोन्ही मुली खूपच अपेक्षेने त्या व्यक्तीला पाहत होत्या. त्यांना या गोष्टीची अपेक्षा होती, हा तरुण त्याच्या प्रामाणिकपणावर खुश होऊन काही नाणी त्याला उपहार स्वरूपात नक्कीच देईल. ब्राह्मणाची बायको आणि त्याच्या मुलींनी आपल्या मनामध्ये एक अपेक्षा प्रज्वलित केली होती, पण त्यांच्या अपेक्षेवर पाणीच फिरलं होतं. त्यांनी विचार केला होता, कोणताही व्यक्ती कितीही रूढ जरी असला ना, तरी अशा प्रकारे निर्धन कुटुंबाला पाहून कमीत कमी 1 नाणं तरी देईल. पण असं न झाल्यामुळं ब्राह्मणाची बायको खूप दुःखी झाली. ब्राह्मणाच्या डोळ्यातून दुःखामुळं पाणी वाहू लागलं होतं. ब्राह्मण पण उदास झाला होता. तो तिथेच स्तब्ध बसला होता
आणि अचानक त्याला कोणाच्या तरी येण्याची चाहूल होऊ लागली. त्यानं बाहेर वळून पाहिलं तर तोच तरुण परत येत होता. ब्राह्मणाच्या ठिकाणी जर दुसरा कोणी असताना तर कदाचित त्या तरुणाला खूपच तिरस्काराने उत्तर दिलं असतं. पण ब्राह्मणाने त्याला प्रेमाने विचारलं, काय झालं बाळा, माझ्याकडे काही काम होतं का? तेव्हा तो तरुण म्हणाला, मी खूप दूरवरून आलो आहे. माझे वडील खूप मोठे धनी व्यक्ती होते. त्यांनी माझ्यासाठी खूप धनसंपत्ती सोडून गेले आहेत. शेवटच्या क्षणी त्यांची इच्छा होती की मी या काशीला येऊन गंगा स्नान करून आणि मग ही 2000 सोन्यांची नाणी आहेत ना, त्या एखाद्या निर्धन व्यक्तीला दान म्हणून देऊ. माझ्या नगरातून काशीला येत असताना मला तुमच्यापेक्षा जास्त निर्धन दुसरा कोणीच दिसला नाही आणि म्हणून मी हे धन तुम्हाला देण्यासाठी आलो आहे. ब्राह्मणाला वाटलं त्यांच्यावर दया करून हे धन देत आहेत, म्हणून ब्राह्मणाने ते धन घेण्यास नकार दिला. तरुण व्यक्ती म्हणाला, हे ब्राह्मण देवता, तुम्ही एक भिक्षुक आहात आणि दान घेणं तर तुमचं कर्तव्य आहे, म्हणून तुम्ही या धनाचं दान स्वरूपामध्ये स्वीकार करा. असं म्हणून त्या व्यक्तीनं जबरदस्तीनं ती पोटली ब्राह्मणाला दिली आणि मग परत आपल्या नगराला निघून गेला. ब्राह्मण खूप आनंदी झाला. त्यानं देवाचा आभार मानले आणि मग आपल्या बायकोला म्हणाला, बघितलंस ना, माझा देवावर पूर्ण विश्वास होता. देवानं माझ्या समाधानाचं फळ आहे ना, ते आज मला मिळालं. मी एक नाणं घेतलं असतं ना आणि त्याचा उपयोग घर गृहस्थीसाठी केला असता तर तरुणाच्या मनामध्ये हा विचार आला नसता आणि मला माझ्या प्रामाणिकपणाच्या बदल्यामध्ये एवढं सगळं धन मिळालं सुद्धा नसतं. ब्राह्मण कुटुंब आता 2000 सोन्याची नाणी मिळाल्यामुळं खूप आनंदित झाला होता आणि या मिळालेल्या धनापासून ब्राह्मणानं आपल्या मुलींचा विवाह खूप आनंदाने संपन्न केला आणि राहिलेल्या धनाचा उपयोग करून आपला घर गृहस्थी होतं ना, ते सुख पर्व चालू ठेवलं. या कथेचं तात्पर्य आहे ना, ते समर्थांनी सांगितलेलं आहे. आपल्या नियमांमध्ये परधन भयावं हे नियम आहेत ना, ते मनुष्याने का पाळायला हवे बरं? जेव्हा या नियमांमध्ये आपण राहू ना, या नियमांमध्ये आपण हे नियम पाळू, तेव्हा आपल्या जीवनामध्ये कधी असा एक प्रसंग येईल ना, तुम्हाला एवढा श्रीमंत बनवून जाईल, तुम्हाला कळणारसुद्धा नाही मी होतो कसा आणि झालो कसा. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जरी आपल्याला समोर कितीही सोन्याची नाणी असू द्या, कितीही अब्जावधी पैसे जरी दिसले ना, ते कधीच घेऊ नका. कारण ते परधन आहे ना, ते मनुष्याच्या जीवनामध्ये कधीच समाधान निर्माण करत नाही. पण परमेश्वराने दिलेलं जे धन असतं ना, आपण आपल्या कर्तृत्वावर केलेलं जे काहीही असू द्या, मग ते श्रेष्ठच असतं. म्हणूनच श्रेष्ठत्व निर्माण करणारं धन आहे ना, ते मनुष्याला कधी दुःख निर्माण करू देत नाही, निर्माण होऊ देत नाही. म्हणून परमेश्वरावर श्रद्धा ठेवा, परमेश्वरावर विश्वास ठेवा. तुमचा एक ना एक दिवस विश्वास आहे ना, तो नक्कीच फळाला लागेल आणि हे फळ आहे ना, जीवनामध्ये नक्कीच तुम्हाला मिळणार आहे. म्हणूनच जरी तुमच्या जीवनामध्ये कितीही गरिबी असेल ना, तरी अजिबात हरवून जाऊ नका. कितीही संकट जरी निर्माण झालं असेल, अजिबात हरवून जाऊ नका. कारण एक ना एक दिवस आहे ना, तो नक्कीच तुमचा येणार आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, या विश्वाचं गणित आहे ना, हे सर्व उलटं आहे. ज्याच्याकडे भरपूर धन आहे, ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे, त्याला खायला दात नाही. ज्याच्याकडे सर्व संपत्ती आहे ना, तो दवाखान्यामध्ये आहे, हॉस्पिटलमध्ये आहे. पण तुमच्याकडे काहीच नाही ना, तुम्हाला असं झालंय मी काय खाऊ, आणि ते सुद्धा आनंदाने खाऊ शकता. म्हणून परमेश्वराकडे एक मागणं प्रत्येक भक्ताने मागायला हवं, प्रत्येक माऊलीनं मागायला हवं, हे परमेश्वरा, मला एवढी सुद्धा धनसंपत्ती देऊ नको की त्या धन संपत्तीने माझ्या जीवनामध्ये गर्व निर्माण होईल, मी अहंकारी बनेल. पण आपण असं कधी मागणं मागतो का? कधीच मागत नाही.
परमेश्वराला आपण फक्त म्हणत असतो, मला धन संपत्ती बंगला गाडी, मला एवढा धनवान बनव ना, माझी धन संपत्ती कधी कमी होऊ नये. पण आपण हे असं कधीच मागत नाही की परमेश्वरा माझ्याकडे जरी धन संपत्ती आली ना, मला अहंकार कधीच देऊ नकोस, मला गर्व कधी होऊन देऊ नकोस, मला लोभी बनवू नकोस. पण असं कधी मागतो का आपण? कधीच मागत नाही. म्हणून आजपासून आहे ना, परमेश्वराकडे जर मागायचं असेल ना, तर एकच गोष्ट मागा, हे परमेश्वरा, हे भगवंता, हे सद्गुरू आई, माझ्या जीवनामध्ये एकच कर, मला समाधानी कर, माझ्या जीवनामध्ये सुख नक्कीच आण. कारण तुम्ही हे मागणं मागाल ना, त्यामध्ये सर्व काही येऊन जाईल. म्हणून भगवंतावर विश्वास ठेवा, भगवंतावर श्रद्धा ठेवा, भगवंताला तुम्हाला द्यावंच लागेल. चिंता करू नका, नितांत भगवंताची सेवा करा, दोनविलची उपासना करा, श्रवण करा, तुमच्या जीवनाचं भलंच होईल. जय जय रघुवीर समर्थ.